बातमी आहे पुण्यामधून हडपसरमधल्या महालक्ष्मी ज्वेलर्सला लुटण्यासाठी आलेल्या चोरट्यांचा डाव ज्वेलर्स दुकानातील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत उधळून लावला। बुधवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। दुचाकीवरून आलेल्या 2 चोरट्यांनी मास्क लावून दुकानामध्ये प्रवेश केला। दुकानाचे शटर बंद करून कर्मचाऱ्यांवरती पिस्तूल रोखलं आणि त्याच वेळी एक कर्मचारी सुरक्षेसाठी लावलेल्या सायरन शेजारी बसला होता। जीव मुठीत धरून त्याने सायरनचा भोंगा सुरू केला आणि झालेल्या आवाजाने चोरटे चांगलेच हाबडले। त्यांनी लगेच तिथून पळ काढला आणि या प्रकरणी 2 चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हडपसर भागातील 17.5 नळी या ठिकाणी काल संध्याकाळी एका ज्वेलर्स श्री महालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानामध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला, परंतु जो कामगार होता या ठिकाणी त्यांनी सतर्कता दाखवली आणि वेळीच सायरनचा बटन दाबला। काय झालं होतं काल? किती जण आले होती आणि काय त्यांच्या हातात होतं शस्त्र? काल 2 जण आतमध्ये घुसले होते, 2 जण बाहेर गाडीवर होते। त्यांनी आतमध्ये आल्याला शटर ओढून घेतलं खाली आणि डायरेक्ट गन वगैरे आणि हत्यार होतं, अजून एक चाकू वगैरे असं काहीतरी, ते डायरेक्ट माझ्यावर रोखलं। तर माझ्या इथं खाली एक बटन आहे सिक्युरिटी सिस्टीमचं, तर सायरन वाजतो, ते दाबलं मी, त्यामुळे ते निघून गेले। वाजल्यामुळे 2 सेकंदात निघून गेले ते। त्यांनी काय म्हणजे वडावडी प्रयत्न केला, तुझ्या मारलं काय? काय काढून घेऊन गेले या ठिकाणून का काहीच नाही नेलं त्यांनी? ते सायरन वाजल्यामुळे ते लगेच शिव्या देत निघून गेले। काय काय म्हणजे प्रयत्न काय होता त्यांचा करायचा? प्रयत्न म्हणजे ते मला कॅश आणि माल काढून दे म्हणते ते फक्त। माल काढून? हो। काय वेळ होती ती म्हणजे जेव्हा त्या ठिकाणी आलते? म्हणजे या ठिकाणी म्हणजे लोक होते अजून या बाहेर आहे? बाहेर होते लोक, पण कुणाला लक्षात नाही आलं की हे असं काहीतरी होतं इथे, कारण की ते शटर खाली ओढलं होतं पूर्ण त्यांनी, त्यामुळे ते हे झालं टाळलं। हो, ते बटन दाबल्यामुळे ते तक्रार दिली पोलिसांमध्ये? हो झालेली। तक्रार दिली? हो।